नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना रोजच्या आयुष्यात कुठेतरी भेडसावतोच. म्हणजे ही धावपळ, कामाचं प्रेशर, घराच्या जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता या सगळ्यामुळे एक प्रकारचा ताण, एक दडपण सतत जाणवतं. अगदी. तणाव हा आता इतका कॉमन झालाय. हो ना? तर यावर काही खरंच करता येतं का? काही ठोस उपाय आहेत का? आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद, जे मानवी मन आणि अध्यात्म यावर खूप सखोल लिहितात. त्यांच्या एका लेखातला विचार आहे तणावावर मात करण्याचे उपाय. हां. आपला उद्देश हा आहे की विद्यानंद यांनी जे व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत ना तणाव कमी करण्याचे, ते समजून घ्यायचे. त्यांनी एक शांतता शोधण्याची कल्पना मांडली आहे. ती नेमकी काय आहे, कशी प्रत्यक्षात आणायची, यावर बोलूया. कारण खरंय, हा आता वैयक्तिक प्रश्न नाही राहिला. अगदी खरंय. तणाव आता इतका काय म्हणतात त्याला सर्वव्यापी झालाय आणि त्याचा परिणाम फक्त मानसिक नाहीये, शारीरिक आरोग्यावर पण खूप गंभीर परिणाम होतो. म्हणजे बघा ना, सतत ताण असेल तर थकवा, चिडचिड, झोप लागत नाही, इथपासून ते अगदी ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम्स अशा मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं जोडलेलं आहे. बापरे. हो. आणि इथेच विद्यानंद यांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. ते तणावाला फक्त बाहेरचं आव्हान नाही मानत. ते म्हणतात की आपल्या आत, आपल्या मनात शांतता कशी निर्माण करायची यावर फोकस करायला हवा. उत्तर बाहेर नाही, आत आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे बाहेरच्या गोष्टी बदलण्यापेक्षा आतून सुरुवात करायची. मग विद्यानंद काय सांगतात? पहिला टप्पा कोणता? सुरुवात कशी करावी? विशेषतः जेव्हा खूप जास्त स्ट्रेसमध्ये असू. त्यांनी सांगितलेला पहिला उपाय तर अगदी मला वाटतं खूप सोपा आहे पण पॉवरफुल वाटतो. श्वासाच्या मदतीने रिलॅक्स होणं. हां. बरोबर. आयडिया अशी आहे की जेव्हा वाटेल की बास आता खूप तणाव वाढतोय, डोकं जड झालंय, तेव्हा फक्त थांबा आणि 3 दीर्घ श्वास घ्या. हां. हळू श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणायचं, मी सगळी चिंता सोडतोय, मी शांत आहे. बरोबर. हे इतकं साधं आहे की कधीही कुठेही करता येईल. आणि या साध्या गोष्टीमागे ना एक सायंटिफिक बेस आहे. आपला श्वास आणि आपलं मन हे डायरेक्ट जोडलेले आहेत. तणावात असताना आपण नकळतच फास्ट आणि उथळ श्वास घेतो बघा. हो, होतंय असं. त्यामुळे काय होतं, शरीरातली ती फाईट ऑफ फ्लाईट रिस्पॉन्स आणखी वाढते. जेव्हा आपण मुद्दाम हळू आणि खोल श्वास घेतो तेव्हा आपण आपल्या नर्वस सिस्टमला मेसेज देतो की शांत हो. हार्ट रेट कमी होतो, मसल्स रिलॅक्स होतात. विद्यानंद म्हणतात तसं हे मनाचा गोंधळ थांबवण्यासारखं आहे. त्या क्षणी आपण विचारांच्या गर्दीतून बाहेर पडतो, अच्छा. वर्तमानात येतो. हा अगदी इन्स्टंट मिळणारा दिलासा आहे. खरंच की, ही एक प्रकारची पॉज बटन